त्यांचं वैविध्यपूर्ण चित्रण करणारा हा एक कविता संग्रह. तो लिहिलाही एका अमरावतीकरांनी आहे आणि अगदी हसत खेळत अमरावतीची आणि अमरावतीकरांची वैशिष्ट्य आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. या कविता संग्रहाचे कवी आहेत जी.बी. देशमुख आणि आज आपल्याला त्यांच्याशीच गप्पा मारायच्या आहेत. देशमुख सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. एखाद्या शहरावर कविता लिहाव्यात ही कल्पनाच मुळात कशी आली आणि तो कसा साकारला गेला? मुळात काय झालं, मी काही कवितेचा प्रांत काही माझा नव्हता. मी गद्य लिहितो आणि त्याची सुरुवात झाली होती. आमचे वडील आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू भीमराव देशमुख 1948च्या लंडन ऑलिम्पिकसाठी त्यांची निवड झाली होती. तर त्या खूप मोठा खेळाडू होता. तर त्यांच्या बाबतीत बरंचसं रिसर्च केलं मी तेव्हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये वगैरे जाऊन, आणि त्यांची चरित्र महारुद्र नावाने प्रकाशित केलं मी पहिल्यांदा. म्हणजे ती मला जाणीव झाली की आपल्याला लिखाणाचं अंग आहे बा. आणि ते चरित्राचं आता तिसरी आवृत्ती त्याची मेहता पब्लिशिंग हाऊसने गेल्या वर्षी प्रकाशित केली. तर त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. त्यानंतर अनेक पुस्तकं झाली. मेळघाटातल्या स्टोरीज होत्या, आमच्या कुलमामाच्या देशात नावाचं एक, असे 12 पुस्तकं आणि अनुवादसुद्धा मी केले इंग्लिश टू मराठी मेहता पब्लिशिंग हाऊससाठी. तर लिखाणाचं असं सुरू झालं. नंतर 2022मध्ये मी रिटायर झालो, तर त्याला अजून गती आली सेवेमध्ये. अशा याच्यामध्ये एकदा कोरोना पिरियडमध्ये काय झालं, एकदा मी अशा फेसबुकवर छोट्या स्टोरीज टाकायचो पहा. ज्याच्यामध्ये फेसबुकवर छोट्या छोट्या स्टोरीज अशाच स्फुट अशा. तर त्याच्यामध्ये एकदा मी एक स्टोरी टाकली अमरावतीच्या संदर्भातली. तर अमरावतीतलेच आमचे एक खूप जाणकार सायंटिफिक असं ज्यांचं सायन्स ओरिएंटेड ज्यांचं थिंकिंग असते, त्यांनी मला, संदीप गोडबोले म्हणून मित्र आहे माझे, त्यांनी मला सुचवलं की मी त्या स्टोरीमध्ये लिहिलं होतं की बापट चौक असा उल्लेख केला होता अमरावतीचा. तर ते बोलले की अमरावतीकर सगळे बापट चौकाला चौक म्हणतात, पण मुळात तो चौकच नाही आहे. तो आहे, तो टी पॉइंट आहे. 3च रस्ते असूनही आपण त्याला चौक म्हणतो. मग त्याच्यावर अजून प्रतिक्रिया आल्या की अमरावतीत गांधी चौकात गांधी नाही बा, आणि खापर्डे बगीचा नावाच्या एरियात खापर्डे बगीचाच नाही. तर असे जे विरोधाभास आहे अमरावतीचे, ते जोडून एक मी रचना केली. आणि ती अमरावतीकर जिथे जिथे वसले आहे, अमेरिकेपासून तर दुबईपर्यंत, सगळ्यांनी ती खूपच व्हायरल झाली. आणि मग मला जाणवलं की अमरावतीविषयी आपण लिहायला पाहिजे. मग त्यात अशा 50-56 रचना आम्ही अमरावतीच्या हिंदुस्तान दैनिक आहे त्याच्यामध्ये रोज प्रकाशित केल्या. आणि त्याला इतका प्रचंड रिस्पॉन्स मिळाला की मग अमरावतीतच आम्ही स्थानिक प्रकाशकांकडून ते पुस्तक छापलं होतं. पण ते हातोहात त्याची आवृत्ती संपली. आता हा खूप चांगला नवीन प्रयोग वाटला. मेहता पब्लिशिंग हाऊसशी माझं संपर्क होताच इतर पुस्तकांमुळे. तर त्यांना हा प्रयोग खूप नवीन वाटला की एका शहरावर तेही मिश्किल आणि विनोदी अशा रचना होऊ शकतात. मग त्यांनी ते पुस्तक दुसरी आवृत्ती घेतली. ते मागच्या वर्षी प्रकाशित झाली आहे, मागच्या महिन्यात प्रकाशित झाली आहे. आणि आता तिला रिस्पॉन्स तर जोरदारच आहे. अजून कळेल काय आहे तर. पण ते एक मजेदार मिश्किल असं पुस्तक आहे आणि त्याच्यातून स्वभाव आपोआप दिसतो. आपण गप्पा मारतोय कविता. काही राजकीय लोक, काही इतर क्षेत्रातल्या लोकांनी मिळून रेल्वे स्टेशनच शिफ्ट करून पुढे न्यायचं बा असं ठरवलं. आणि तो पूल पाडायचा, तो खराब झाला म्हणून असं झालं. तर त्या ब्रिजविषयी लोकांच्या भावना इतक्या उचंबळून आल्या की तो पूर्ण प्रस्ताव रद्द करून फक्त रेल्वे ब्रिज तिथल्या तिथे दुरुस्त होईल असं सरकारला जाहीर करावं लागलं. तर त्या रेल्वे ब्रिजची बद्दलचीच मी ही रचना 5 वर्षापूर्वी लिहिली होती. आमच्या रेल्वे ब्रिजबद्दल आम्हाला काय वाटते ते. तर ती ऐकतो. म्हणजे थोडीशी ती पूर्ण वाचल्याशिवाय मजा येणार नाही त्याचा. तर मी वाचतो, तुम्ही सांगता की अमरावतीचा रेल्वे ब्रिज. गर्दी झाली आता अमरावतीत मोठमोठ्या पुलांशिवाय आता गती उरली नाही रहदारीची. कुठून कुठेही जा, फ्लायओव्हरवरूनच जावेच लागते. गरुडासारखी वरच्या वरून अमरावती पाहता येते. पण पुलांच्या ह्या गर्दीत एक पूल आहे उभा असाही, अर्धशतकी अनुभवाचा पुलांचा हा पितामह जणू काही.
पहिल्याच वर्षात उद्घाटनाच्या खचला होता त्याचा एक भाग, जरी नंतर मात्र त्याने मजबूतीने राष्ट्रपतींचीही सवारी पाहिली. आमच्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या तेव्हा त्याही 2-3दा अमरावतीला त्या पुलावरून पास झाल्या होत्या. रचना नाही पोकळ त्याची, तो ठासून भरला आहे. त्या काळच्या तंत्रज्ञानाने कॉलम शिवाय उभारला आहे. अजस्त्र पुलाच्या गप्पा तेव्हा वराडीत खूप चालायच्या. 70s मध्ये जेव्हा तो पूल बनला तेव्हा अजस्त्र पुलाच्या गप्पा तेव्हा वराडीत खूप चालायच्या. मरीन ड्राईव्ह पेक्षाही आपला पूल जोरदार आहे, झिलप्या झडायच्या. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे आणि सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे. वरच्या टोकापर्यंत सायकलवरून न उतरण्यात टेच वेगळीच होती आणि चढावावर बसली राहून शेठाणी रिक्षावाल्याचा जीव घेत होती. चढावावरील कष्टाने माणसे घामाजोकळ होत होती. उतारावरून सुटलो की मशिदीपर्यंत सायकल बेफाम जात होती. रिकामटेकडे वरून झुकझुक गाडी पाहायला उभे राहायचे आणि नाकात इंजिनाचा धूर गच्च भरून घ्यायचे. काही तर त्या धडपडीत कडमडले वरून खाली. शेवटी सुरक्षेसाठी वर लोखंडी जाळ्या लावण्याची वेळ आली. मर्डर, अपघात, भांडणेही या पुलाने बहु पाहिली, पण स्थितप्रज्ञतेत त्याच्या जराही कसूर नाही झाली. शेवटची ओळ आहे. कौतुक रेल्वे पुलाचे आम्ही अंतःकरणापासून करतो आणि लंडन ब्रिजपेक्षा आमच्या रेल्वे ब्रिजलाच मानतो. तर अशा प्रकार याच्यातून अमरावतीच्या माणसाचा थोडा स्वभाव दिसतो आणि प्रत्येक रचनेतून असा दिसतो. हे त्याचं वैशिष्ट्य. खरंच देशमुखजी, प्रत्येक अमरावतीच्या माणसाला आपली वाटेल अशा पद्धतीची ही कविता होती. मला खरं तर कवितेबरोबरच कविता संग्रहाच्या या नावाविषयी सुद्धा विचारायचं आहे, ते म्हणजे तिचे 56 स्वभाव. तर या नावामागची गोष्ट काय आहे? आपण म्हणतो की नाही, 56 हा शब्द आपण सहसा व्यंगात्मक अशा पद्धतीने वापरला जातो हा अंक. तर त्याच्यामुळे अमरावतीचे 56, काय एखादी गोष्ट आपल्याला सांगायची, कोणी वारंवार सांगितलं, काय हो 56 वेळा तेच सांगून राहिले. पण ही जे अमरावतीचे 56 स्वभाव हे जे हेडिंग आहे, याच्यामध्ये अमरावतीचे विविध 56 लोकांच्या ॲक्शन, स्वभाव किंवा इथलं एक कल्चर त्याच्यातून दिसून पडते. तर म्हणून आम्ही त्याला अमरावतीचे 56 स्वभाव हे दिलं आणि त्या 56च रचना घेतल्या. देशमुख सर, खूप खूप आभार तुमचे. आज या एका वेगळ्या प्रकारच्या कविता संग्रहाविषयी आपल्या गप्पा झाल्यात आणि आम्हाला खात्री आहे की आणखीन असं काहीतरी वेगळं तुमच्याकडनं वाचायला आम्हाला नक्की मिळेल. पुन्हा एकदा आभार सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. या गप्पांनंतर आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. मात्र तुम्ही कुठे